राज्यामध्ये 2024 आणि 2025 मध्ये मुदत संपलेल्या तसंच 2026 मध्ये मुदत संपणाऱ्या तब्बल 15,636 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। यामध्ये नव्या मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया हे प्रमुख कारण आहे। राज्य निवडणूक आयोगाने 2024, 25 आणि 26 या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी नव्या मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केलाय। यादी पडताळणीसाठी सुरू असलेल्या SIR प्रक्रियेमुळे मतदार यादीचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी नवे वर्ष उजाडण्याची शक्यता सुद्धा व्यक्त होतीये। पंचायत राज व्यवस्थेनुसार दर 5 वर्षांनी ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणं बंधनकारक असतं। यासाठी मतदार यादी अंतिम झाल्यानंतर आरक्षण, प्रभाग रचना, हरकती, दावे आणि आक्षेपांची प्रक्रिया पूर्ण केली जाते। त्यानंतरच मग निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जातो। त्यानुसार नवी मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे। त्यामुळे हा निवडणुकीचा कार्यक्रम काही काळ पुढे जाईल अशीही शक्यता आहे। या संदर्भात आणखी जाणून घेऊन आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, काय नेमकी ही प्रोसेस असते? कारण की 15,636 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा प्रश्न आहे। श्रद्धा, बरोबर आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीच्या निवडणुका त्या ठिकाणी होणार आहेत, ज्यांची मुदत आता संपलेली आहे आणि त्यासाठी आता नवीन पद्धतीनं म्हणजे जी मतदार यादी पडताळण्यासाठी SIR प्रणाली जी आता सुरू करण्यात आलेली आहे, ज्याच्यातून पडताळणी केली जाते मतदार याद्यांची आणि पुन्हा एकदा ही यादी जी आहे ती बनवण्यात येणार आहे आणि ही यादी बनवून झाल्यानंतर ती 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे। खरं तर ही यादी प्रसिद्ध केल्यानंतर त्यावरती आक्षेप देखील घेतला जातो, हरकती घेतल्या जातात आणि हरकती घेतल्यानंतर यावरती सुनावणी होऊन पुन्हा एकदा ती यादी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाते। या सगळ्या प्रक्रियेला खरं तर डिसेंबरपर्यंत हे सगळं प्रक्रिया सुरू राहील अशी शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे जी निवडणूक या 15,000हून अधिक ग्रामपंचायतीच्या त्या ठिकाणी होणार होत्या, त्या आता डिसेंबर अखेर किंवा नवीन वर्षच याला उलटणार आहे अशी आता शक्यता निर्माण झालेली आहे। कारण 7 ऑक्टोबरला जर यादी जर पहिली प्रसिद्ध झाली तर त्यावरती हरकती आणि या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या पूर्ण होणं गरजेचे आहेत आणि त्यामुळं ही मतदार यादी अंतिम झाल्यानंतरच या निवडणुका ज्या आहेत त्या होणार आहेत। त्यामुळे निश्चितच आपण कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर जवळपास निम्म्या कोल्हापूरच्या ग्रामपंचायती ज्या आहेत त्यांच्या निवडणुका आता होणार आहेत। असंच जर बघितलं तर महाराष्ट्रातल्या 15,636 इतक्या ह्या ग्रामपंचायती आहेत, त्यांच्या निवडणुका आता होणार आहेत, ज्यांची मुदत संपलेली आहे। आता ते सगळेजण या अंतिम मतदार यादीकडे लक्ष ठेवून आहेत आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं या महानगरपालिकेच्या जशा निवडणुका आता पार पडल्या, आता सगळ्यांना या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे वेध लागलेले आहे। त्यामुळं या ग्रामपंचायती निवडणुका नवीन वर्षातच त्या ठिकाणी होतील अशी शक्यता सध्या तरी आता व्यक्त केली जाते। श्रद्धा, नाही, बरोबर आहे शेखर। निवडणुका जरी लांबणीवर असतात तरी सुद्धा ही सगळी प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने सुद्धा व्हावी अशीही अपेक्षा कोल्हापूरकर कुठेतरी व्यक्त करत असतील। धन्यवाद शेखर, दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।